नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थी मित्रांसाठी एक महत्त्वाची अशी अपडेट आहे. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांची गट ब, गट क, गट ड पदांसाठी सरळ सेवा भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. जवळपास 100 पानांची जाहिरात आहे. ही सविस्तर जाहिरात तुम्हाला ओमकार अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल. आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी महत्त्वाचे मुद्दे चर्चा करणार आहोत. यामध्ये पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे परीक्षेचं वेळापत्रक आणि अर्ज सादर करण्याचं वेळापत्रक. यामध्ये याची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया जी आहे ही 28 फेब्रुवारी 2026 पासून म्हणजे आजच सुरू होत आहे. अर्ज नोंदणी करण्याची जी अंतिम तारीख आहे ही 20 मार्च 2026. त्याचबरोबर शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक सुद्धा 20 मार्च 2026 म्हणजे आजपासून 20 मार्च 2026 पर्यंत तुम्ही हे अर्ज भरू शकता. यामध्ये पुढचा मुद्दा जो आहे, पदं कोणती असणार आहेत, तर यामध्ये गट ब ची जी आहेत अधिदान व लेखाधिकारी, सहाय्यक प्रक्षेत्र व्यवस्थापक, रुग्णालय चिकित्सक. गट क ची जी पदं आहेत त्यामध्ये वरिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, लिपिक नि टंकलेखक, वाहन चालक इत्यादी पदं आहेत. आणि गट ड साठी पशुधन सहाय्यक, कनिष्ठ तंत्रज्ञ तथा तारितंत्री यासारखी जी पदं आहेत ती पदं यामध्ये आहेत. यामध्ये तुम्हाला लिपिक आणि टंकलेखक पदासाठीची पात्रता आहे कोणत्याही शाखेची पदवी असली पाहिजे. मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट आणि त्याचबरोबर MSIT झालेलं असलं पाहिजे. महत्त्वाचे जे संवर्ग आहेत यामध्ये तुम्ही पाहू शकता, प्रयोगशाळा परिचरची 41 पदं आहेत, लिपिक टंकलेखकची 37 पदं आहेत आणि वरिष्ठ लिपिकची 14 पदं आहेत. अशी या सर्व पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. वयोमर्यादा ही सर्व स्पर्धा परीक्षांना ज्याप्रमाणे लागू आहे त्याप्रमाणे अराखीव प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्ष, मागासवर्गीय म्हणजेच राखीव प्रवर्गासाठी 48 ते 43 वर्ष, 18 ते 43 वर्ष आणि अराखीव म्हणजेच ओपन कॅटेगरीसाठी 18 ते 38 वर्ष, मागासवर्गीय 18 ते 43 वर्ष, दिव्यांग उमेदवारांना 45 वर्षापर्यंत सूट आहे आणि अंशकालीन कर्मचाऱ्यांना 55 वर्षापर्यंत सूट आहे. यामध्ये खुला प्रवर्ग जो आहे यासाठी परीक्षा शुल्क 1000 रुपये आहे, राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये आहे. माजी सैनिकांना परीक्षा शुल्क जे आहे हे माफ आहे. लिपिक वर्गीय पदांसाठी जो अभ्यासक्रम असेल, अर्थात ही परीक्षा जी आहे ही ऑनलाईन स्वरूपामध्ये होणार आहे, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. जाहिरातीमध्ये TCS किंवा IBPS असं काही नमूद केलेलं नाही. येणाऱ्या काळामध्ये ते लक्षात येईल की परीक्षा कोण घेणार आहे. याच्यामध्ये लिपिक वर्गीय पदं जी आहेत ही त्यांच्यासाठी जो अभ्यासक्रम आहे तो मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता, 100 प्रश्न असतील, 200 गुण असतील, वेळ 2 तासाचा असणार आहे. तांत्रिक पदांसाठी सामान्य ज्ञान हा विषय असेलच, त्याचबरोबर टेक्निकलचे सब्जेक्ट असतील, इथेही 100 प्रश्न असतील, 200 गुण असतील आणि 120 मिनिटांचा वेळ म्हणजे 2 तासाचा. अर्थात निगेटिव्ह मार्किंग सिस्टमबद्दल जाहिरात थोडीशी सविस्तर तुम्ही पाहून घ्यावी, कारण प्रत्येक पदानुसार ती अट वेगळी आहे. अधिवास प्रमाणपत्र, कागदपत्र जे आहेत त्यामध्ये अधिवास प्रमाणपत्र, जातीचं प्रमाणपत्र किंवा वैधता असेल तर वैधता, नॉन क्रिमी लेअर, शैक्षणिक पात्रता गुणपत्रिका जे आहेत तुमचे 10वी 12वीचे मार्कलिस्ट असतील, सर्टिफिकेट असतील ते, पदवीचे मार्कलिस्ट असेल, सर्टिफिकेट असेल ते, लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी, आणि ओळखीचा पुरावा, आधार किंवा पॅन कार्ड आणि टंकलेखन प्रमाणपत्र ही कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत. तर अशा पद्धतीने ही जाहिरात आहे, ही सविस्तर जाहिरात तुम्हाला ओमकार अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर देखील उपलब्ध आहे. त्याचबरोबर या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन हवं असल्यास ओमकार अकॅडमीच्या वतीनं सरळ सेवेच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचेस देखील सुरू आहेत. त्यामध्ये तुमचे मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य अध्ययन या सर्व विषयांची अतिशय परिपूर्ण तयारी करून घेतली जाईल आणि तुम्हाला या परीक्षेसाठी सहकार्य केलं जाईल. याच्यासाठी ऑनलाईन टेस्ट सिरीजसुद्धा आपल्या सर्व विषयांच्या उपलब्ध आहेत, त्याचाही तुम्ही अवश्य फायदा करून घेऊ शकता. सर्व विद्यार्थी मित्रांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.